वेलकम बैक। थैंक यू, शुक्रिया डीजे। वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है। यूट्यूब पर जो दर्शक है उनका भी स्वागत है। और सेमीफाइनल का मुकाबला, एक अच्छा मुकाबला आपके सामने आ रहा है। बदमे शाहीन टेटवली क्रिकेट क्लब प्रेजेंट 2025 का महासंग्राम टेनिस मॉल की ये प्रतियोगिता 3 ओवर का मुकाबला। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज मनोज पालगढ़ की टीम ने टॉस जीता और फील्डिंग करने का फैसला किया। पहली गेंद लेकर शुभम के लिए, पहली गेंद लाइन से भटके गए, टप्पा खाने के बाद गेंद पीछे की तरफ चली गई। अक्षय निभाते थोड़ा सा एक बार फिर व्हाइट बॉल का इशारा जरूर उन्हें माना गया। अक्षय निभाते के हाथों से गेंद छूट गई पीछे की तरफ और 2 रनों के साथ इजाफा होगा। व्हाइट +1। अब जाकर अक्षय निभाते अपने खिलाड़ी के साथ चर्चा कर रहे हैं। रन संख्या 2 रन बगैर किसी नुकसान के। प्रारंभिक बैटर किरण और शुभम मैदान के अंदर है। ये सलामी के बल्लेबाज है किरण। नॉन स्ट्राइक रेट पर शुभम को आप देख रहे हो। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार अपने बॉलिंग मार पर मनोज। ओवर द विकेट, आड़े बनने का इस्तेमाल किया बहुत अच्छे तरीके से। इस गेंद को खेला, गेंद अंदर की तरफ रुकी गए। पहला रन मुकम्मल किया, दूसरी की बाग है बनेगर भला करने बने गए। एक ही रन में बना, 1 रन के साथ स्कोर अब जाकर आगे बढ़ता हुआ। रन संख्या 3 रन, एक गेंद का गेंद समाप्त है बगैर किसी नुकसान के। शिरवली मोहल्ला बैटिंग कर रहे हैं। शिरवली मोहल्ला बनाम पालगढ़ का यह मुकाबला मैदान के अंदर सेमीफाइनल का मैच। फाइनल में दाबिल की टीम ने जगह बनाई, उनके खिलाफ आपको खेलना है तो यह मुकाबला जीतना होगा। और जो टीम यह मुकाबला सेमीफाइनल का जीतेगी वो फाइनल में जाने बनी है। न जाने किसके हाथों में सुनहरी ट्रॉफी जीतने का रखा है और सारे खिलाड़ी ने खौफ देखा है और ये ज्यादा करने की कोशिश नया करना चाहते हैं। बल्लेबाज अब जाकर देखिए कुछ अलग करना चाहते थे, गेंदबाज कुछ अलग करना चाहते हैं और बहुत कुछ हो रहा है। नया कुछ नहीं करना है। हमने पहले दिन से यही कहा है, जो आपके पास है वो लाजवाब है, जो आपके पास नहीं है वो ख्वाब है। नो बॉल के शर्मा यानी आने वाली गेंद फ्री हिट। इस टूर्नामेंट के पिक्चर है सुपर हिट, आने वाली गेंद फ्री हिट। मौका है बल्लेबाजों के पास। स्ट्राइक रेंज पर शुभम, फ्री हिट वाली गेंद। रुक गए थोड़ा सा रुक गए हैं। स्कोर अब जाकर फिलहाल अगर बात कीजिए तो स्कोर की अगर बात कीजिए तो स्कोर कार्ड के ऊपर स्कोर 4 रन ऊपर गए। कहानी का फिलहाल पहला ओवर चल रहा है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज मनोज अपने बॉलिंग मार पर राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे। छोटे गेंदे, कमजोर गेंदे, दमदार स्ट्रोक है ऑन साइड पर खेलने में। खिलाड़ी देख कैच ड्रॉप होता हुआ पहला रन मुकम्मल किया। गेंद बाउंड्री की तरफ जारी है, 4 रन। फ्री हिट की गेंद थी, उसके ऊपर प्रहार, गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन मिलने मारे गए। गाड़ी को समय मिलने मारा गया। बल्लेबाज एक बार फिर देखे शानदार बल्लेबाजी शुभम द्वारा। दमदार स्ट्रोक था, वजनदार स्ट्रोक था, शानदार स्ट्रोक था। फ्री हिट की गेंद थी, उसके ऊपर भरपूर फायदा। स्कोर 8 रन। बहुत ही अच्छी गेंद थी, रक्षात्मक ढंग के साथ डिफेंसिव अंदाज के साथ खेलना चाहते थे। बल्ले के ऊपर हिस्से पर लगने के बाद गेंद आगे की तरफ आई। 1 रन के साथ इजाफा होगा। दोनों बल्लेबाजों ने आंखों में इशारा किया। दोनों बल्लेबाजों के पास पर्याप्त समय था। शुभम अब जाकर 3 गेंदों में 6 पर गए। किरण 1 गेंद के बाद 0 पर। बल्लेबाजी करने वाली टीम का टोटल 3 गेंदों के बाद 9 बगैर किसी नुकसान के। पहला ओवर चल रहा है, ओवर द विकेट। और शानदार है, करीबी मामला था, बाल बाल बचे हैं। बल्ले का भारी किनारा, विकेट कीपर का सहारा नहीं मिला। कोशिश कमाल की थी, एफर्ट कमाल का था, कमिटमेंट अच्छा था। कोशिश कम, एक बात फिर देखिए, कोशिश जबरदस्त कर रहे हैं। विकेट कीपर जी जान लगा रहे हैं। कैच अगर बनता तो किरण को बाहर आना पड़ता। गेंद अगर हाथों में जाती तो बहुत कुछ देखने के लिए मिलता। 4 गेंदे उम्मीद 9 रन। बैकफुट पर चल के धीमी गेंद थी, बहुत अच्छी तरीके से इस गेंद को ऑन साइड की तरफ खेलते हुए नॉकऑन की तरफ खिलाड़ी है तेजी के साथ पीछा करते हुए और 2 खिलाड़ी के बीच में तालमेल नहीं है। एक खिलाड़ी आगे आगे, उसके बाद गेंद पीछे की तरफ चली गई। बैकअप नहीं था, कवर नहीं था। गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन।
खराब खेल का प्रदर्शन मैदान के अंदर देखने के लिए मिलता। बात देखिए क्या बात था, पहले जो खिलाड़ी थे वो एक हाथ के साथ गेंद को रोकने की कोशिश, उसके बाद बैकअप नहीं है और उसके बाद खबर भी नहीं मिला, बैकअप खबर नहीं था, खिलाड़ी नहीं थे, गेंद बाउंड्री के बाहर। 13 रन स्कोर अब जाकर 13 पर 5 गेंदों का खेल समाप्त है। किरण अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, शुभम अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। इस ओवर की आखिरी गेंद ओवर द विकेट, बैकफुट पर चले गए, अच्छा स्ट्रोक है, वाइदिश मिड विकेट पर खिलाड़ी है, ले लिया कैच। बल्लेबाज किरण की पारी का दो दबा आउट होकर डकआउट की तरफ। पहला शिकार, पहली उम्मीद शेरवली मोहल्ला को लगने वाला किरण के रूप में यह पहला झटका। शुक्रिया, थैंक यू। पहला विकेट गिरा पहले ओवर के अंदर, पहले ओवर के आखिरी गेंद पर विकेट मिला और पहले ओवर के अंदर 13 रन बने। पहले ओवर के अंदर 13 रनों की साझेदारी हमने देखी दोनों बल्लेबाजों के बीच में, शुभम और किरण। किरण आउट होकर डकआउट की तरफ, नए बल्लेबाज महफूज। रफ्तार वाली गेंद थी, ऑन साइड पर गेंद में, गेंद हवा में गए, खिलाड़ी गेंद के नीचे दे, खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन के दीवाने। अक्षय निमाते का पहली गेंद के ऊपर स्वागत, गेंद बाउंड के बाद 6 रन। शुक्रिया, शानदार बल्लेबाजी, दमदार बल्लेबाजी। बल्लेबाज मैदान के अंदर शुभम 4 गेंदों में 12 पर। उड़ाया उड़ाया, पंख लगाए, तालियों की गूंज है, बल्ले के बीचों बीच शेर की झलक सबसे अलग है, ब्यूटीफुल शॉट, 6 रन। शुक्रिया, शानदार बल्लेबाजी, दमदार बल्लेबाजी, ब्यूटीफुल शॉट, शेर की झलक सबसे अलग है, बल्ले के बीचों बीच। रडार में गेंद थी, आगे की तरफ गेंद थी, स्लॉट में गेंद थी, पार्किंग प्लॉट में भेज दिया, दूसरी गेंद के ऊपर दूसरा छक्का। और शुभम यही कह रहे, हम वादे नहीं इरादे लेकर आए, मैदान किसी का भी हो, धमाका शेरवली मोहल्ला का होगा, शुभम का धमाका होगा। इस ओवर की अगली गेंद पटकी भी गेंद थी, ऑन साइड की तरफ खेलने की कोशिश, गेंद पीछे की तरफ चली गई है, डिक्लेयर क्षेत्र की तरफ गेंद गई। 1 रन के साथ स्कोर का दूसरे ओवर के अंदर 26 रन 1 विकेट के नुकसान पर। बैटिंग करने वाली टीम शेरवली मोहल्ला। शुभम 6 गेंदों में 19 पर खेल रहे हैं। महफूज नए बल्लेबाज तीसरे नंबर पर आए गए, वो नॉन स्ट्राइक रेट पर गए। ऑन साइड पर पहली भी फील्ड है, 5 खिलाड़ी ऑन साइड पर, ऑफ साइड पर 4 खिलाड़ी। अक्षय निबाते ने सवाल पूछा था क्या मेरा स्वागत नहीं होगा, इन्होंने कहा बिल्कुल आपका स्वागत होगा। 2 सिक्सर लगाए हैं, अक्रॉस द स्टंप चले गए, बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हैं, हमारी सबर है, गेंद के नीचे खिलाड़ी, कैच छूट गया है और गेंद अब जाकर पीछे की तरफ जा रही है। 2 रन मुकम्मल किए, तीसरे के लिए वापस आ रहे हैं, विकेट के बीच में अच्छी दौड़ लगाते हुए, और अब जाकर 3 रन मुकम्मल हुए, चौथे के लिए वापस आ रहे हैं। 4 रन मुकम्मल कर लिए गए, भाग वाला खेल मैदान के अंदर गए। 4 रन। शानदार बल्लेबाजी है, 7 गेंदों में 23 पर शुभम खेल रहे। टीम का टोटल 30 रन 1 विकेट के नुकसान पर। बैटिंग करने वाली टीम शेरवली मोहल्ला। टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी कर रहे, 30 रन दूसरे ओवर के अंदर बनाए। अभी भी दूसरे ओवर की 2 गेंदें बची है और अक्षय निबाते बहुत महंगे साबित हुए, 4 गेंदों में 17 कर दिए।
जेड में गेंद थी, बहुत अच्छी तरीके से इस गेंद को ऑन साइड की तरफ खेलते हुए कॉम कॉर्नर की तरफ खिलाड़ी है, फील्डिंग थोड़ी सी खराब है, बैकअप के लिए खिलाड़ी है, पीछे खिलाड़ी थे, उन्होंने जब तक गेंद को फील्ड किया, थ्रो किया, तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए हैं। विकेट के बीच में अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बल्लेबाज आसानी के साथ दौड़ते हुए और 2 रनों के साथ अब जाकर स्कोर 32 पर 32 के अंदर 25 रन शुभम ने बनाए हैं। शुभम बहुत अच्छी बल्लेबाजी, बल्ले को लगने के बाद गेंद पीछे की तरफ चली गई है, बल्ले का भारी किनारा लिया था और उसके बाद 1 रन चुराने में दोनों बल्लेबाज कामयाब रहते हुए ओवर की समाप्ति, 2 ओवर का खेल समाप्त है। स्कोर का टीम का टोटल 33 रन, 1 विकेट के नुकसान पर 33, लॉस ऑफ 1 विकेट। 2 ओवर का खेल समाप्त है, 9 गेंदों में शुभम 26 पर गिर रहे, 33 रन, 17 के ऊपर का औसत अब बैटिंग करने वाली टीम का। शानदार बल्लेबाजी, शुभम 9 में 26 पर, आउट होने वाले खिलाड़ी किरण आउट हो गए हैं और महफूज को अभी भी मौका नहीं मिला गया। कुछ देर के लिए खेल रुका हुआ है, पानी के लिए खेल रुका हुआ है, मैदान पर चला गया पानी, क्या बदलने वाली कहानी। एक छोटे से ब्रेक में गाना लेंगे, गाने के साथ वापस आएंगे। 2 ओवर में 33 रन। थँक यू। धावपलकावरती धाबा आपण बघितले तर 33 धाबा, 2 षटकाचा खेळ संपलाय. गोलंदाजी मार्कवरती संकेत दिबाती गोलंदाजी मार्कवरती, वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडनं तिसरं आणि अंतिम षटक. पहिला बॉल टप्पा पडण्याचं थोडंसं उचली घेणारा चेंडू होता, ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडूने बॅटचा संपर्क सरळरित्या झाला नाही आहे, चेंडू मागे गेलाय, त्याच्यामध्ये यष्टीरक्षकाने थोडीशी चूक केली, त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळाला. 34 धाबा धावपलकावरती आहे, एक गडी बाद. तिसरं आणि अंतिम षटक चालू आहे. सेमीफायनलचा मॅच आहे टिटवलीतली स्पर्धा आणि टिटवली गावाची बजमे शाहीन, टिटवलीची मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची आणि नागपुराची स्पर्धा आणि हा सेमीफायनलचा मॅच. याच्यानंतर फायनलचा मॅच दाबिलच्या विरोधात असणार आहे. दाबिल संघ फायनल मध्ये पोहोचलाय. चेंडू चांगला आहे, महफूज नाही, हा बॉल खूप छान पद्धतीने खेळून काढला, डीप एक्स्ट्रा कव्हर बॉटल यांच्या दिशेनं अक्षय निबाते त्या ठिकाणी आहेत. जोपर्यंत अक्षय निबाते चेंडूला पकड करतील, फेक करतील, तोपर्यंत 2 धाबा या बॉलवरती मिळणार आहेत. दोनों बॅटरने 2 धाबा पूर्ण केलेले आहेत. 2 धाबानं धावफलक आता स्कोर कार्ड वरती 36 वरती. एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. संकेत निबाते, हा बॉल देखील चांगला होता, बॅकफुटवर जाऊन ऑन साईडला चेंडूला खेळलाय, नॉकऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूला पकड करतायत, फेक करतायत. या बॉलवरती सिंगल मिळाले आहे. महफूज आता 2 बॉल नंतर 3 वरती. शुभम 10 बॉलमध्ये 26 धाबा त्यानं बनवल्या, त्याच्यामध्ये षटकार चौकाराचा पाऊस तुम्हाला बघायला मिळाला. शुभम थेट महाड तालुक्यातनं, शेरवली मोहल्ल्यातनं तो इथपर्यंत दाखल झालाय आणि त्याचा खेळ तुम्हाला बघायला मिळाला. 3 बॉल संपले, 3 बॉलमध्ये संकेत निबातेनं 3 धाबा दिली आहेत. शेवटचा षटक चालू आहे, हाणामारीचं षटक आहे, 37 धाबा इकड्यांच्या मोबदल्यामध्ये. फुलटॉस चेंडू समोर एक्झिक्यूट केला, वायदेश लगॉफच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जात आहेत. बघूया या बॉलवरती काय घडलं. अप्रतिम झेल, एक्स्ट्रा कव्हर आणि वायदेश लगॉफला एका हातानं झेल पकडलाय. एक सुरेख झेल, या स्पर्धेतला सर्वात देखणा झेल त्याकडे सँडी. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघणार आहोत काय घडलंय. ऍक्शन रिप्ले मध्ये बघावं लागणार आहे. संकेत निबाते ओव्हर द विकेट आले, त्याच्यानंतर फुल टॉस बॉल त्याला यामध्ये मात्र पाठवलं डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वायदेश लॉकअपच्या मधोमध त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते आणि त्यांना मात्र एका हातानं या बॉलला पकडलंय, एका हातानं या चेंडूला पकडलंय आणि या बॉलवरती आपण बघितलं तर एक सुरेख पद्धतीचा झेल बघायला मिळालाय. क्षेत्ररक्षक खूप आतमध्ये आहेत.
त्या ठिकाणी पंच निर्णय असेल. दोन्ही बॅटर या ठिकाणी पंचाचा निर्णयाची वाट बघतायत पंच सैजर आणि त्याचबरोबर राकेश मोरे पंचाच्या भूमिकेत आणि पंचाचा इशारा दोन किती धाबा काढलेत ते देखील आपण बघणार आहोत. या बॉलवरती पंचाचा निर्णय आपण बघणार आहोत. काय घडलंय मला वाटते त्याचबरोबर या ठिकाणी आपण बघितलं तर मला वाटतं त्या ठिकाणी आतमध्ये झाड आहे त्याच्यावरती चेंडू स्पर्श झाला. खेळाडू देखील त्या ठिकाणी स्पर्श झालेत म्हणून धावून जेवढी धाबा झालेल्या आहेत तेवढे धाबा या ठिकाणी दिले जाणार आहेत. एकूण 4 चेंडू झालेले आहेत. 2 बॉल शिल्लक आहेत. या बॉलवरती 1 धाव दिलेली आहे पंतने. कारण मला वाटतं त्या ठिकाणी झेल पकडलं होतं परंतु त्या ठिकाणी जे झाडं आहेत त्याला स्पर्श झाला होता बॉल. पहिले झाडांना बॉल लागला त्याच्यानंतर झेल पकडला गेला म्हणून नॉट आउट दिलं गेलं आणि त्याच्यानंतर जेवढी धाबा होती तेवढे धाबा धावून पूर्ण केले तेवढे धावा दिले. चेंडू चांगला आहे. धाव घ्यायची आहे मैदानामध्ये. अकुन डब्याची गोलंदाजी या ठिकाणी मैदानामध्ये बघायला मिळाली आणि धावची चरबाद स्वतः या ठिकाणी शुभमला स्ट्राईक ठेवायची होती आणि सॅक्रिफाईस विकेट मैदानामध्ये बॅटर महफूज बाद झालेला आहे. शुभमला स्ट्राईक ठेवायची होती त्या नादात महफूजला बाद व्हावं लागतं नॉन स्ट्राईक एंडला. न्यू बॅटर मैदानामध्ये जाईल. धावपलकावरती धाबा आहेत ते कुंड 38 धाबा. धावसंख्या झाली ते 38 धाबा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाजी मार्गवरती संकेत गोलंदाजी करण्याकरिता दाखल आहे आणि खूप चांगली गोलंदाजी 5 बॉलमध्ये 4 धाबा त्याने दिलेत. स्ट्रायकर रेंजवरती 11 बॉलमध्ये 27 धाबांवरती खेळणारा शुभम 38 धाबा झालेत. शेवटचा बॉल ओव्हर द विकेट. चेंडू चांगला फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला खेळला. यामध्ये मात्र एक जबरदस्त स्ट्रोक मैदानामध्ये कम खर्च भरपूर चर्चा मला स्ट्रोक खेळलाय. इनसाइड आउटचा फटका. चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर आलाय. खडखडीत सनसणीत दणदणीत षटकार. थँक्यू. 44 धाबा झालेले आहेत. 45 धाबांचा आव्हान 18 बॉलमध्ये 44 धाबा शेरवली मोहल्लानं प्रथम बॅटिंग करत असताना बनवले आहेत. 45 धाबांचा आव्हान या मॅच मध्ये सेट केलेलं आहे. पालघर संघाला मॅच जिंकायचं फायनल मध्ये जागा बनवायची आहे. 18 बॉल आणि 45 धाबांची गरज या मॅच मध्ये आहे. 44 धाबा शेरवली मोहल्ला महाडनं बनवलेत. 45 धाबांचा आव्हान
पालघर संघाच्या डोक्यावरती ठेवला आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. बजमे शाईन टेटवलीची मानाची अभिमानाची लाख मोलाची स्पर्धा 2025चा महासंग्राम आणि एक गाव एक संघ असा असणारा फॉर्मॅट आणि त्याच्यातला सेमीफायनलचा मॅच. लगेचच फायनल कडे जाणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये गाणे घेऊया. गाड्यानंतर दुसऱ्या इनिंग कडे जाणार आहोत. कोणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार भाव. कोणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार भाव. तुम्हाला बघायचा दुसऱ्या इनिंगचा दुसरा डाव आणि दुसरी इनिंग. थँक्यू, धन्यवाद. 18 बॉल मध्ये आता मात्र 45 धावांचा पाठलाग करण्याकरता सलामीवीर मैदानामध्ये अक्षय आणि सिद्धू ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. अक्षय स्ट्राईक रेट वरती असेल, लॉंग स्ट्राईकला सिद्धू गोलंदाजी मार्क वरती मैपूस सज्ज होतोय. शिरवली मोहल्ला चला क्षेत्ररक्षण नाव घ्या, मॅचला सुरुवात करा. पंचांना विनंती उशीर करू नका, मॅचला सुरुवात करा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मैपूस तयार झाला. 18 बॉल 45 धावांचा आव्हान. 3 षटकामध्ये 45 धावा बनवायच्या, प्रत्येक षटकामध्ये 15 धावा. अक्षय निमाते ऑन स्ट्राईक. पहिला बॉलचा गेम दाखवला, हलक्या चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न राहिला. स्वतः गोलंदाजांना फॉलो थ्रो मध्ये चेंडूला पकडलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पहिल्या बाउंडवरती खूप चांगली लाईन, खूप चांगला टप्पा, अकूट टप्प्याची गोलंदाजी. निश्चित अनेक प्रेक्षक युट्यूबवरती देखील बघतात, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक राहिलाय, पंचानं नाकारले या ठिकाणी. डॉट बॉल. दुसरा बॉल खूप चांगला होता, लाईन खूप चांगली होती. मैपूरची अखूट टप्प्याची गोलंदाजी मैदानामध्ये. लाईन ऑफनमच्या बाहेर ठेवली. 5व्या 6व्या स्टंपवरती गोलंदाजी केली जाते. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही. अक्षय निबाते या ठिकाणी खडेखडे खेळण्याचा प्रयत्न करतायत. पुढचा बॉल, तिसरा बॉल. उलटा चेंडू ऑन साईडला खेळला. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्यांच्या डोक्यावरनं मस्तक वरती दस्तक देणारा अक्षय निबातेचा वार. चेंडू सीमा पार. मिळती धाबा 4. आलाय कडकडीत संचडे दणदणीत चौकार. थँक्यू, धन्यवाद. खूप चांगला फटका मैदानामध्ये अक्षय निबातेच्या बॅटमधनं. तिसऱ्या बॉलवरती त्यानं भरघोस समाचार घेतलाय. मैपूरचा ऑन साईडला एक कडक स्ट्रोक केलाय. 4 दमन करता. पुढचा बॉल. हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं उसली घेणारा चेंडू बाहेर निघाला. पंचाने वाईट बॉल घोषित केलाय. वाईट बॉलचा इशारा. 3 बॉल नंतर धाबा झाल्या ते 5. तुम्हाला बनवायचे प्रत्येक षटकामध्ये 15 धाबा. 45 धावांचं पाठलाग पालघरचा संघ या मॅचमध्ये करतोय. शिरवली मोहल्ला या संघाने प्रथम बॅटिंग करत असताना 18 बॉलमध्ये 44 धाबा बनवलेत. 45 धावांचं आव्हान सेमीफायनलमध्ये ठेवलाय. उत्तर देत असताना 3 बॉलमध्ये 5. हा चेंडू टप्पा पडला तर थोडासा मैपूरचा खाली राहिला. ऑन साईडला ढकलून दिलं. एक धाव घेतली आहे आणि आता मात्र स्ट्राईक सिद्धूकडे असणार आहे. सिद्धू कमी उंचीचा खेळाडू आहे. अक्षयला आपण बघितलं, ज्यानं 4 बॉल फेस केले, 5 धाबा बनवलेत. सिद्धूच्या बॅटमधनं छोटा पॅकेज बडा धमाका बघायला मिळेल का? अनेक प्रेक्षक बाट बघतायत या मॅचचे. अनेक प्रेक्षक टक लावून बघतायत. पालघर विरुद्ध शिरवली मोहल्ला. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. विकेट करायचा आहे. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आहे, परंतु पंचाने या ठिकाणी वाईट बॉल घोषित केला आहे. मिस्टर एक्स्ट्राचा इशारा पंचांच्या माध्यमातून.
पंच शैजर या ठिकाणी पंचाच्या भूमिकेत आहेत. उशिरा या ठिकाणी निर्णय आला, परंतु पंचांच्या माध्यमातून वाईट बॉलचं डिसिजन. धाबा बाळल्यात, संघाची स्थिती 7 वरती 4 बॉल नंतर. पुढचा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, चेंडू या ठिकाणी भन्नाट वेगाने निघून गेला, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू. खूप चांगली गोलंदाजी मैफूज ला तुम्ही बघताय गोलंदाजी मार्क वरती. 5 बॉल मध्ये त्यानं 7 धाबा खर्च केलेत. सेमीफायनलचा मॅच आहे, पहिलं षटक घेऊन निर्णायक षटक असेल, कारण पहिल्या ओव्हरपासून कशी सुरुवात होईल ते देखील बघणं फार गरजेचं आहे. हा बॉल टप्पा पडला तर उचली घेणारा चेंडू होता, ऑन साईडला चेंडूला खेळला, चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल होतो. पहिली धाव घेतली, दुसऱ्या धाबाचा प्रयत्न आहे या ठिकाणी फेक उशीर आलेले म्हणून 2 धावा मिळणार आहेत. आणि 2 धावांना धावफलक आता मात्र स्कोर कार्ड वरती. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती आहेत. विजय मिळवायचा तर आता मात्र 12 बॉलमध्ये 36 धावा पालघर संघाला पाहिजेत. थोडीशी अडचणी पालघर संघाच्या मांडलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 15ची सरासरी राखता आली नाही आहे. दोन्ही बॅटर चर्चा करतायत, अक्षय निबाते आणि सिद्धू यांच्यामध्ये चर्चा चालू आहे. एक ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये गाणं घेऊया, गाण्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला असा गेलो आणि असा आलो. थँक्यू. गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं दुसरं षटक घेऊन शुभम गोलंदाजी मार्कवर. त्यानं बॅटिंग खूप चांगली केली. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधनं धावांचा पाऊस पडला होता अक्षरशः. नऊ धाबा झाले. दुसऱ्या षटकातला पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेणारा बॉल, डॉट बॉल. निर्धाव चेंडू आलाय गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज पुढचा बॉल ओव्हर द विकेट. चेंडू चांगला विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही आहे. बॉल आणि बॅटचा संपर्क होणं फार गरजेचं आहे. मिडल ऑफ द बॅट होणं फार गरजेचं आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, ट्रिगर मुवमेंट टेलिग्राम या ठिकाणी ऑन साईडला होता. 2 बॉल डॉट आले. 10 बॉल आणि 36 धावांची गरज आहे. आता 10 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये 33 धावा शुभमनं पहिल्या इनिंग मध्ये बनवले, तर तोच गोलंदाजी मार्कवर. स्लोवर चेंडू फेकला, बॅकफुटवर जाऊन खूप छान पद्धतीने चेंडूला या ठिकाणी डीप बॅकवर्ड पॉईंटची दिशा दिली. पहिली धाव घेतली, थोडंसं फंबल झाले, त्याचा फायदा या ठिकाणी घोषांकित क्षेत्राकडे चेंडू गेला. एकच धाव मिळणार आहे आणि एका धावाने धावफलक आता 10 वरती आहे. दुसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 10 बिनगडच्या मोबदल्यामध्ये. सलामीवीर मैदानामध्ये आहेत, परंतु धावा बनत नाही आहेत. 9 बॉलमध्ये 35 धावांची गरज आहे पालघर संघाला विजय निश्चित करण्याकरता. अक्षय निबाते ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइकरला सिद्धू. पुढचा बॉल लोवर फुल टॉस, चेंडू ऑन साइडला खेळलाय, फटका थोडासा फसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलेत. किरण त्या ठिकाणी होते, कुठलीच चूक करत नाहीये, पकडलाय झेल. बॅट्समॅनचा संपलाय खेळ. अक्षय निबाते माघारी परत आहे. पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू, 10 धावांवर. दो बॅटर मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता दुसऱ्या आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरती आलेत. बॅटिंग करण्याकरता विश्वेश मैदानामध्ये बॅट्समॅन तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालेत. अजूनही या ओव्हरमध्ये 2 बॉल शिल्लक आहेत. शुभमनं काय गोलंदाजी केली, 4 बॉलमध्ये 1 धाव त्यानं दिली आहे आणि 1 फलंदाज त्यानं बाद केलंय. या ओव्हरमध्ये 1 विकेट मिळाली आहे. बॅटर अक्षय निबाते हुकुमचा एक बाद झाला. हा स्लोवर चेंडू आहे, फसवणारा चेंडू आहे, चकवा देणारा चेंडू आहे. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही आहे. डॉट बॉल. अजून एक चेंडू शिल्लक आहे. काय गोलंदाजी राहिली आहे. शुभमनं ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिला, एक जबरदस्त खेळाडू म्हणून त्याची ओळख आणि निश्चित
पहिल्या मॅचपासून त्याचा खूप चांगला खेळ तुम्हाला बघायला मिळाला आहे. आता भन्नाट वेगाने चेंडूला फेकला, त्या बॉलवरती समोरच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. एकच धाव मिळेल आणि एका धावाने धावफलक 11 वरती 2 षटकांचा केस संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 45 धावांचा पाठलाग करत असताना 11 धावा धावफलकावरती आहेत. 6 बॉलचा केस शिल्लक आहे आणि 34 धावांची गरज पालघर संघाला या मॅचमध्ये विजय निश्चित करण्याकरता. थँक्यू. दाबिल संघाला विनंती, आपला कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता आमच्या मुख्य व्यासपीठासमोर पाठवा. सईफ मला वाटते गोलंदाजी मार्कवरती 6 बॉलचा केस शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये आता 34 धावांची गरज आहे. सईफला गोलंदाजी मार्कवरती आणलंय. शिरवली मोहल्ला महाडचे खेळाडू मैदानामध्ये खेळतायत. आज या स्पर्धेमध्ये गोलंदाजी मार्कवरती सईफ दाखल झालाय. पहिला बॉल राऊंड विकेट. पहिलाच बॉल खराब फेकलाय, पंचांनी नो बॉल घोषित केलाय. आता 6 बॉलमध्ये 33 धावांची गरज आहे. विश्वेश मैदानामध्ये आहे, दुसऱ्या बाजूला सिद्धू मैदानामध्ये आहे. येणारा बॉल फ्रीडचा असेल, संधी आहे. 6 बॉल 33 धावा. 6 बॉलमध्ये 33 धावांची गरज आहे. स्ट्राईक रेटला बॅट्समॅन विश्वेश, नॉन स्ट्राईक सिद्धू मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सैफ आला आणि तो कुठेतरी मागणं ठरलाय. पहिला बॉल त्याने खराब फेकलाय. फ्रीडचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलाय. बॅट्समॅन या बॉलला उलकू शकले नाही आहेत. निश्चित बॅट आणि बॉलचा संपर्क सरळरित्या होत नाही आहे. बाकी यष्टीरक्षक देखील थोडंसं फंबल झाले, त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावा झाले ते 13, एक गडी बाद. 32 धावांची गरज आहे. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडू आणि 32 धावा. पुढचा बॉल राऊंड विकेट. चांगला बॉल हलक्या हाताने चेंडूला खेळला, हव्यामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक मिड ऑफ वरती होते. किरणने पकडलाय जेल. बॅटर विश्वेचा संपला खेळ. अजून एक धक्का, अजून एक ब्रेक थ्रू. 13 धावांवरती दुसरा धक्का पालघरचा गेला. थँक्यू, धन्यवाद. धावपलकावरती धाबा आहेत 13 धाबा. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. 32 धाबांची गरज आहे. एकतर्फी लढत पालघर आणि शिरवली मोहल्ला यांच्या दरम्यानचा मॅच तुम्हाला बघायला मिळाला. न्यू बॅटर बंटी मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता. शेवटचे आता मात्र 4 बॉलचा केस शिल्लक आहे. 4 बॉलमध्ये या मॅचमध्ये 32 धाबांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी करण्याकरता सज्ज झाले सैफ. हा बॉल चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर आपण बघितलं तर चेंडू या ठिकाणी थोडंसं उस्ती घेणार चेंडू होता. यष्टीरक्षक डोकं पण निघून गेलेलं आहे आणि या बॉलवरती देखील 1 धाव मिळणार आहे. एका धावाने धावफलक 14 वरती आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 31 धावांची गरज आहे. मॅचमध्ये केवळ फॉर्मॅलिटीज शिल्लक आहेत. या मॅचमध्ये आपण बघितलं तर फॉर्मॅलिटीज फक्त शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये 31 धावा. कारण 3 बॉलमध्ये 31 धावा, 3 षटकार जरी ठोकले तरी मॅच जिंकले शकत नाही. हा बॉल देखील डॉट आलाय. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 31 धावांची गरज आहे. औपचारिकता मॅचमध्ये शिल्लक राहिलेले आहेत. जवळपास मॅच त्यांच्या हातातून निघून गेला आहे. विजयचा सुगंध आपण बघितलं तर शिरवली मोहल्ला यांच्या बाजूने वळलेला आहे. खूप चांगली कामगिरी शिरवली मोहल्ला या संघाच्या माध्यमातून. दाबिल संघ आपल्याला विनंती, आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्स जवळ संपर्क साधा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 30 धावांची गरज आहे. बॅटिंग करण्याकरता स्ट्राईक रेटवरती सिद्धू सलामीवरती आला होता. त्याला या मॅचमध्ये मोठं यश मिळालं नाहीये. अक्षय निबातीने देखील प्रयत्न केला होता, परंतु त्याला देखील यश मिळालं नाही. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. 45 धावा 3 ओव्हरमध्ये बनवायचे होते. शेवटचा बॉल सैफ ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळलाय. समोरच्या दिशेने खेळलाय तर चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेतील का? त्यांच्या डोक्यामधनं चेंडू निघून गेलाय.
उशिरा आलेत. या मॅचचा रिझल्ट क्षेत्ररक्षण करणारा संघ शिरवली मोहोल्ला महाड यांना हा मॅच जिंकलेला आहे. विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. शिरवली मोहोल्ला संघ या मॅच मध्ये विजय निश्चित करतो. फायनल मध्ये झालेला दुसरा संघ. कॉंग्रॅच्युलेशन. आनंद मॅच देखील शुभमत आहे. शुभम आपण फायनलच्या प्राइस डिस्ट्रीब्युशन मध्ये तो पारितोषिक देणार आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच शुभम असेल. कॉंग्रॅच्युलेशन. आपण बॅटिंग करत असताना धाबा देखील बनवल्यात. अप्रतिम बॅटिंग तुमच्या माध्यमातून. 12 बॉलमध्ये 33 धाबा. गोलंदाजी मार्कवरती शुभमनं गोलंदाजी करत असताना देखील अप्रतिम गोलंदाजी करून दाखवली. 1 विकेट त्याच्या खात्यामधलं होतं आणि खूप चांगल्या गोलंदाजीचा नजारा त्याला पेश केला. तो शुभम सेमीफायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच.